नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत अगदी धाबा स्टाईल चना भटुरा. तसं पाहिलं तर प्रत्येक जण चना भटुरा करत असतो, पण प्रत्येकाच्या हाताची चव मात्र खूप वेगवेगळी असते. यावेळेस माझ्या आजच्या चवीचे चना भटुरे खाऊन बघा, निश्चितच तुम्हाला आवडतील. हे जर चना भटुरे तुम्हाला आवडले ना, तर तुम्ही कॉमेंट्समध्ये मात्र जरूर कळवा. छोले करण्यासाठी आदल्या दिवशी मी साधारण 1 बाउल छोले भिजत घातले. हे साधारण 6 माणसांना पुरतील एवढे छोले घेतलेले आहेत. 4-5 तास छोल्यांना भिजायला पुरेसे आहेत. छोल्याची जेवढी लेवल आहे तेवढंच पाणी घालून हे कुकरमधून शिजवून घेणार आहे. आज आपण कणकेचे भटुरे करत आहोत. त्यासाठी 3 कप कणिक घेतलेली आहे. भटुरा छान क्रिस्पी होण्यासाठी अर्धा कप रवा घेतलेला आहे. पाव कप दही घेतलेला आहे. 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ. असं सगळं एकत्र करून आपण छान कणिक मळून घ्यायची आहे. जास्त घट्ट नाही व जास्त सैल नाही अशी कणिक मळायची आहे. कारण एक अर्धा तास ही कणिक भिजून ठेवली की रवा थोडासा फुलतो आणि आपल्याला पाहिजे तशी बरोबर कणिक भिजली जाते. आता आपण ही कणिक कमीत कमी अर्धा तास तरी भिजून ठेवायची आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडल्यास A1 सुग्रास रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. इथं आता आपण छोले करत आहोत. त्यासाठी 3 चमचे तेल घालून मोहरी आणि काही खडा मसाला वापरणार आहोत. काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, लवंग असं घालून त्यावरती कांदा परतून घेत आहे. इथं मी 2 कांदे चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत. हा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. नंतर त्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो किंवा मिक्सरमधून 2 टॅमॅटो काढून घेतले तरी चालतील. असा टॅमॅटो ह्या कांद्यावरती छान परतून घ्यायचा आहे. टॅमॅटोही छान परतून झाल्यानंतर थोडी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा बॅडगी मिरचीचं तिखट, त्यामध्ये 2 चमचे छोले मसाला घालत आहे. हा एव्हरेस्टचा छोले मसाला मी वापरलेला आहे. हे सगळं घालून छान हा सगळा मसाला परतून घेत आहे. त्याला 1-2 छान वाफाही आणून घेणार आहे, म्हणजे छान मसाला शिजेल. बघा किती सुंदर कलर आलेला आहे ह्या मसाल्याला. असा मसाला खूप छान परतून झालेला आहे. कढईने सगळं तेल सुटायला लागलं की हा मसाला परतला गेला असं समजायचं. आता मी त्यामध्ये 1 मोठा डाव दही घातलेला आहे आणि परत त्यामध्ये अर्धा बाउल पाणी घातलेलं आहे. चांगली मूठभर कोथिंबीर घातलेली आहे. या मसाल्यामध्येच पहिल्यांदा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि त्यामध्ये 1 चमचाभर कसुरी मेथी हातावर चोळून घालायची. कसुरी मेथीचा वास छोल्यांना खूप छान लागतो. छोल्याचा रस्सा ज्या प्रमाणात तुम्हाला घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल त्या प्रमाणात पाणी वापरा. साधारण मी हे तर आधी अर्धा बाउल आणि नंतर आत्ता अर्धा बाउल 1 बाउलवर पाणी वापरलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. मीठ घालून झाल्यानंतर आता आपण छोले घालून घेऊयात. माझ्या दृष्टीने आत्ता आपण जेवढं पाणी घातलं आहे ते पुरेसं आहे. ह्याला आता आपण 5-5 मिनटाच्या 2 वाफा देऊन घेऊयात. कलर तर इतका सुंदर आलेला आहे
आणि वासही नुसता घमघमाट सुटलाय घरात की तुम्हाला आत्ताच छोले बघून खाण्याची इच्छा झाली ना. आपले छोले आता छान तयार झालेले आहेत. रस्सा अगदी परफेक्ट झालेला आहे. आता आपण भटुरे करायला घेऊयात. जवळजवळ हे कणिक तासभर भिजली गेली, त्यामुळं छान भटुरे मस्तपैकी फुलत आहेत, टम्म फुगत आहेत. आपण जेव्हा मैद्याचे भटुरे खातो तेव्हा त्यात कधीकधी असा चिवटपणा आपल्याला दाताला जाणवतो. तसा चिवटपणा ह्या कणकीच्या भटुरेंना जाणवत नाही. भटुरे करताना नेहमीच्या ज्या आपण पुऱ्या करतो त्यापेक्षा थोडीशी मोठी आणि थोडीशी जाडसर अशी ही पुरी लाटायची. एखाद्या पार्टीच्या वेळेस किंवा मित्रमंडळी कोणी येणार असतील किंवा आपल्याकडं कुठलाही समारंभ असेल, अशा वेळेस हे चणे भटुरेची एकच डिश केली आणि एखादं काहीतरी स्वीट केलं तरीसुद्धा अगदी पोटभरीचं आणि उत्तम खाणं होतं. सगळ्यांची मनंही तृप्त होतात आणि आपला प्रोग्रामही छान होतो. आपण आता छोले भटुरे खायला घेऊयात. लिंबू, कांदा, टॅमॅटो, काकडी आणि हवे असल्यास हिरवी मिरची. मस्तपैकी असे चमचमीत छोले आणि टम्म फुगलेले असे भटुरे. झालं तर मग मी तर याची टेस्ट बघणार आहे आणि तुम्ही करून बघा. परत भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन.